नमस्कार, मी अनवर मुल्ला. पाहूया आजची बातमी. नमस्कार, मी योगेश. सध्या आपण इचलकरंजी शहरात असून इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण इच्छुक उमेदवारांचा आढावा घेत आहोत. सध्या आपण प्रभाग क्रमांक 11 मध्ये श्रीमती सरूबाई कांबळे यांच्या घरी आलो आहोत आणि जाणून घेणार आहोत की ते नेमकं निवडणूक का लढवत आहेत. नमस्कार आई साहेब. नमस्कार. आपण नेमकं निवडणूक का लढवत आहात? आम्ही गरिबी जगलो. आता आम्हाला चांगले दिवस आलेले आहेत. जनतेची सेवा करायची अशी आमची मुलग्याची इच्छा आहे. नमस्कार विशाल सर. नमस्कार. आता आई साहेबांनी सांगितलं की तुमची इच्छा आहे जनतेची सेवा करायची आहे. त्याप्रमाणे तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केला, एक गोल्डन बॉय म्हणून तुमची ओळख आहे. काय सांगाल याबद्दल? माझे जे 28 वर्ष जे गेलेलं आहे याची मी पूर्ण सगळी माहिती एक पत्राद्वारे प्रॉम्प्टेडद्वारे दिलेलीच आहे. त्याच्यामध्ये मी कुठलंही आश्वासन दिलं नाही किंवा काही दिलं नाही. तर मी त्याच्यामध्ये माझ्या संग जे झालेल्या परिस्थिती आहे त्या मी परिस्थितीनुसार ज्या ज्या येणाऱ्या सर्व सामोरे गेलेलं आहे ते मी रिअल जे काय आहे ते लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या मालक लोकांच्या मी घरी काम केलेलं आहे, घरी म्हणण्यापेक्षा कारखान्यात काम केलेलं आहे ह्या भागामध्ये, त्यांची देखील नाव आहेत. आणि माझी एवढी हे आहे की या गरिबीतून मी वर आलोय. जिद्द चिकाटीवर आपण एक सर्वसामान्यापासून आता एक गोल्डन बॉय, गोल्डन मॅन म्हणून आपली ओळख झालेली आहे. तुम्हाला आता निवडणूक लढवावी का वाटली? मला असं वाटतंय की आम्ही देखील एक वेळी कार्यकर्ते होतो ह्या भागात. त्यावेळी आम्ही देखील झेंडा घेऊन फिरत होतो. संध्याकाळी कुठं मटणाची ताटं मिळतील हे काय आम्ही असं बघत होतो. मला असं वाटतंय की आता मी ह्या ज्या गरीबी परिस्थिती इथं जो आलेला आहे यासाठी मी भरपूर स्ट्रगल केलोय. तर आता असं वाटतंय की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतंय. त्यासाठी मला असं वाटतं की माझ्यासारखी जे कष्टातून वर आले ती कुठंतरी पिढी किंवा जे युवक आहेत हे कुठंतरी भरपूर आहे. म्हणून माझा हा एक छोटासा पर्याय आहे की बाबा याच्यातून मला काही तर लोकांबद्दल देणं लागते. ह्यासाठी मला लोकांबद्दल कसं पोहोचता येईल आणि लोकांबद्दल पोहोचायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काही तर शिका लागतोय किंवा काही तर आपल्याला पद लागते. तर त्यासाठी माझा हा एक छोटासा पर्याय चाललाय की बाबा एक नगरसेवक आपण म्हणून निवडून ह्या समाजाचं एक देणं लागते म्हणून आपण ह्यासाठी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरत आहात. नेमकं कोणकोणती आपण कामं केलं आतापर्यंत? जुने माझे खाटीक समाजचे माझे बांधव याच्यातून मी 100 कोटीची निधी समाजासाठी आम्ही महाराष्ट्र पूर्ण 100 कोटीची निधी आम्ही मंजूर करून दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये माझा सिंहाचा वाटा सगळ्यात मोठा आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्याने न्यू दिल्ली अखिल भारतीय खाटीक समाजाने मला महाराष्ट्राचं कार्याध्यक्ष पद दिलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचं नक्कीच राज्याचं कार्याध्यक्ष पदाच्या माध्यमातून तुम्ही खाटीक समाजासाठी 100 कोटीचा निधी खिचून आणला. पण इतर समाज किंवा इतर वर्गाबद्दल आपली काय कामगिरी झाली? आता आमचा समाज एक आता बऱ्यापैकी आम्ही सर्वजण मिळून आम्ही समाज केला. तसंच मला वाटतं की आमचा हा भाग आहे छोटासा. आम्ही जर महाराष्ट्रात इतकं मोठं काम करू शकतोय तर माझा जो माझा वॉर्ड आहे, वॉर्ड क्रमांक 11, तर मला असं वाटतं की माझ्या ह्या वॉर्डासाठी काही तर मला करावं असं वाटतं. म्हणून मी या राजकीय क्षेत्रात उतरत आहे. काहीतरी म्हणजे नेमकं काय करणार आहे? काय विजन तुमचं? तो विजन म्हणजे तुम्हाला माहित आहे की लोक काय म्हणतात गटरी, पाणी, रोड हा म्हणजे नगरसेवक नव्हे. आणि हा मुद्दा आहेच कारण की लोकांच्या ज्या सुविधा आहेत, मूलभूत सुविधा आहेत, पाणी पाहिजे, गट्टी व्यवस्थित पाहिजेत, रोड व्यवस्थित पाहिजे. तर याच्यावर बी अजून मुद्दा आहे की आजकाल शिक्षणाचं महत्व वाढलेलं आहे. बघितलं तर तुम्ही 7 वाजले की ह्या साईडला आई मोबाईल घेत्या, त्या साईडला वडील मोबाईल घेतोय, ह्या साईडला पोरी मोबाईल घेतात. तर हे कुठं तर हा थांबलं पाहिजे. आणि याच्यासाठी मुलांना जे शिक्षण काही करता येईल. तर आता तुम्ही एक गावात बघितलंय की नवीन नियम चालू झालेला आहे. 7 वाजलं की सगळं बंद, मोबाईल बंद, टीव्ही टेलिव्हिजन बंद. तर मला असं काहीतरी प्रभागामध्ये करायचं आहे की जेणेकरून मुलांचं शिक्षणाकडे आई वडिलांचं लक्ष जाईल, मोबाईल पासून जसं लांब मुलं होतील. हा मला एक माझा छोटासा एक प्रयत्न आहे. आणि त्याच सोडून गटरी, रस्ते हा तर मुद्दा आहेच. पण मुलांच्या शिक्षणासाठी जे गरीब आहेत, ज्यांच्या शिक्षणाची आवड आहे, तर त्यांच्यासाठी मला काय करता येईल. शिक्षणाला भर देण्यासाठी माझी आज मुलगी दिल्लीमध्ये UPSC शिकत आहे. दुसरी मुलगी NDA साठी पुण्यामध्ये ती देखील शिक्षण शिकत आहे. मुलगा पुण्यामध्ये इंटरनेट डिझायनिंग करत. तर माझ्या एखाद्या माणसाची या कष्टातून आलेल्या माझ्यासारखे एक वडील जर माझ्या मुलीला मी दिल्लीला UPSC जर शिकवतोय तर याच्यामध्ये चांगले पालक देखील आहेत, त्यांची परिस्थिती चांगली आहे. त्यांनी खरोखरच ह्या शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे. अनेक तुम्हाला मुद्दा सांगायचा म्हणून तर प्रभागामध्ये एक असं विचित्र चित्र दिसतंय की गल्ली बोळातून आमचा देश एवढा विकसित झालेला आहे, एवढा हे झालेला आहे
आणि मी बघतो तर आमच्या प्रभागामध्ये चालताना इकडं चुलेत इकडं दूर चाललाय तर तिकडे चाललाय, हे कुठं तर थांबलं पाहिजे. याच्यासाठी माझा भयानक प्रयत्न मी करणार. म्हणजे कळकळून अशी म्हणजे माझी एक विनंती आहे की माझ्यावर एक सर्वांनी एक विश्वास ठेवून बघावा. नक्कीच तुम्ही नागरी सुविधासह इतर देखील ज्या भौतिक सुविधा आहेत त्या पूर्ण असल्याचे सांगितलात. नेमकं तुम्ही मतदारांना शेवटी काय संदेश द्याल? मी मतदारांना एकच सांगू इच्छितो की आता असं चाललेलं आहे की इलेक्शन लागलं, संध्याकाळी कुठं जायचं आणि तिकडून काय येणार आणि इकडून काय येणार. मी माझ्या मतदार बांधून एकच सांगतो की आपण आज 1000 आणि 2000 जर आपण हिशोब काढला तर वर्षाचे 365 दिवस आणि 5 वर्षाचे 1865 दिवस, तुम्हाला 1000 रुपये जरी आज दिलं तर त्याचं तुम्ही हिशोब करा. म्हणजे तुम्ही त्याचा विचार करा की तुमच्या पदरात रोज किती आहेत. मगाई जर 1 रुपया देखील आपल्या पदरात येत नाही आणि जर आपण दारात कोणतं आलं तर त्याला 10 रुपये आपण आता देतोय. तर मला एकच मतदारांना सांगणं आहे की ह्या सर्व ज्या आमिष बळे आहेत, म्हणजे मतदारांना बंधून पत्र ज्या काही सुविधा पोचणार आहेत, काही ताटा असतील किंवा काही असेल, तर लोकांनी याचा खरोखर विचार करावा आणि एक नवीन चेहऱ्यांना, एक नवीन गरजूंना, लोकांना गरजा भागवता कशा येतील हे लोकांनी तेवढं त्याचा खरोखर विचार करून निर्णय घ्यावा. एवढंच माझं लोकांपाशी म्हणणं एक ऐकतं कळकळीची विनंती आहे. कुठल्या आमिषाला बळी पडू नये. एकंदरीत पाहिलं आपण की प्रभाग क्रमांक 11 मधून सरूबाई वसंतराव कांबळे ह्या इच्छुक असून त्यांचे मुलगा विशालजी यांनी रोखठोक अशी भूमिका व्यक्त केली आहे की नगरसेवकाने फक्त नागरिक सुविधाच नाही तर शिक्षण, रोजगार या देखील सुविधा देऊन या प्रभागाचा कायापालट करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवलाय. धन्यवाद सर वेळ दिल्याबद्दल.